हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडमध्ये आपण डिझाईन ऑफ कोर्स बुक किंवा आपला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस 4 सेक्शनमध्ये कशा प्रकारे डिवाईड केलेला आहे आणि प्रत्येक सेक्शनला कशा प्रकारचं मार्काचं वेटेज तेथे देण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आता या व्हिडिओमध्ये म्हणजेच तुमचा ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्काचा हा कसा असणार आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये किती ॲक्टिव्हिटी असणार आणि त्या ॲक्टिव्हिटीला म्हणजेच किती मार्काचं वेटेज आहे त्याबद्दलची माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघायची आहे. बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मीन्स ॲज फार ॲज अवर ॲक्टिव्हिटी शीट इज कन्सर्न इट इज कन्सिस्टेड ऑफ 5 क्वेश्चन्स. नो, आता त्या 5 प्रश्नापैकी लेट अस टॉक अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. Means there will be the scene extract from the first section, first unit means the prose section, and as far as the passage is concerned, the scene extract is concerned, it is about near about 275 to 300 words, and the weightage for this passage is there of 12 marks. आणि तसंच हा जो काही पहिला प्रश्न आहे प्रोज सेक्शनवर असणार आहे त्याला 12 मार्क दिलेले आहेत आणि या प्रश्नावर 6 ॲक्टिव्हिटी आहेत. नाव लेट अस सी. ॲक्टिव्हिटीज आर ॲज फॉलोज ॲज फार ॲज द सीन पॅसेज इज दिअर. सीन म्हटलं म्हणजेच पुस्तकातला पॅसेज. त्या पुस्तकातल्या पॅसेजवर तेथे 6 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील अँड ईच ॲक्टिव्हिटी कॅरीज 2 मार्क्स. नाव लेट अस सी. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी मीन्स यू कॅन टेक इट डाऊन. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज अबाउट द ग्लोबल अंडरस्टँडिंग. आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हटलं म्हणजेच या ॲक्टिव्हिटीला तेथे 2 मार्क आहेत. आता ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये कसल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी तिथे विचारली जाईल त्याबद्दलची थोडक्यात मी तिथे माहिती सांगतो आहे. या ग्लोबल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एकतर ट्रू ऑर फॉल्स विचारतील 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी, किंवा मॅच द पेयर मीन्स मॅच द वर्ड्स फ्रॉम द ए कॉलम विथ द बी. हा दुसरा कंटेंट त्या ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये येऊ शकतो. त्यानंतर गिव रिझन्स म्हणजे हा तिसरा पॉईंट आहे. गिव रिझन्स म्हटलं म्हणजेच तिथे तुम्हाला ते वाक्य देतील आणि त्या वाक्यामध्ये मीन्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज यू विल हॅव टू फिल मीन्स दोज ब्लँक्स. त्या वाक्यामध्ये काही ब्लँक्स असतील, त्या ब्लँक तुम्हाला त्या पॅसेजच्या माहितीच्या आधारे तेथे कंप्लीट कराव्या लागतील. आणि तसंच शेवटचा पॉईंट त्या ग्लोबल अंडरस्टँडिंगच्या ॲक्टिव्हिटीमध्ये विचारले जाऊ शकतो ते म्हटलं म्हणजेच क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर म्हटलं म्हणजेच त्या पॅसेजमध्ये ज्या काही घटना सांगितलेल्या त्या घटनेचा क्रम सांगायचा आहे किंवा क्रमवार आपल्याला त्या घटना तिथे मांडायच्या आहेत. असं या 4 पैकी कोणत्याही मुद्द्यावर कोणत्याही पॉईंटवर तेथे तुम्हाला 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी विचारल्या जाईल. म्हणजेच याला म्हणतात ग्लोबल अंडरस्टँडिंगची ॲक्टिव्हिटी. त्यानंतर तेथे दुसरी ॲक्टिव्हिटी असणार आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. या ॲक्टिव्हिटीला पण 2 मार्क्स आहेत. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे काय? कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हटलं म्हणजेच आता समजा आपला पहिला धडा आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता या पहिल्या धड्यामध्ये 2 कॅरेक्टर आहेत. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच भविष्य सांगणारा व्यक्ती आणि गुरुनायक हे दुसरं कॅरेक्टर आहे. तो गुरुनायक म्हटलं म्हणजे त्याचा क्लायंट, त्याचा पक्षकार, की जो भविष्य म्हणजेच हा ॲस्ट्रॉलॉजर जो असतो त्याचं भविष्य तेथे सांगत असतो. तर या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये तुम्हाला तिथे विचारले जाईल की दिलेल्या माहितीच्या आधारे मीन्स डिस्क्राईब द ॲपिरन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. म्हणजेच त्या ॲस्ट्रॉलॉजरचा ॲपिरन्स कसं होतं, म्हणजेच त्याने कोणते कपडे परिधान केले होते, त्याच्याजवळ कोणकोणत्या गोष्टी होत्या, त्यानंतर त्याने चेहरा कसा रंगवून घेतलेला होता वगैरे वगैरे. ती माहिती सगळी आपली त्याचा ॲपिरन्स म्हणजे तो दिसतो कसा आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर असल्या प्रकारचा ॲपिरन्स त्या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल प्रश्नामध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी विचारले जाईल. तसंच एखादी वेब देतील म्हणजे हा झाला पहिला पॉईंट ॲपिरन्सचा. दुसरा पॉईंट म्हटलं म्हणजेच एक प्रकारची वेब देतील तुम्हाला तिथे. एक पॉईंट देतील आणि त्या पॉईंटला रिलेटेड त्या पॅसेजमधल्या 3-4 कनेक्टेड गोष्टी तुम्हाला तिथे सांगाव्या लागतील. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायग्राम किंवा वेब आपण त्याला म्हणूया.
एकतर म्हणजेच वरच्यासारखं ॲपिरन्स किंवा ही वेब तिथे विचारलं जाईल. त्यानंतर त्या पॅसेजमध्ये जे काही कॅरेक्टर इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत तर त्यांच्या बिहेवियरबद्दल तुम्हाला तिथे माहिती विचारतील. म्हणजेच नेचरच्या बाबतीमध्ये ॲस्ट्रॉलॉजर कसा होता, त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरचा क्लाउंट म्हणजे स्वभावाच्या बाबतीमध्ये कसा होता वगैरे गोष्टी तुम्हाला त्या म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये ते विचारल्या जातील. आणि तसंच तो जो काही ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये की जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी ते पॉईंट्सही तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारचे 2-4 मुद्दे त्या कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तिथे विचारले जातील. म्हणजे याला पण तिथे 2 मार्क आहेत. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे A3 ॲक्टिव्हिटी, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन और ॲनालिसिस टाईप. इन्फरन्स, इंटरप्रिटेशन और ॲनालिसिस टाईप या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजेच तुम्हाला जी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, जो प्रश्न तुम्हाला तिथे विचारलेला आहे त्याच्यावर तुम्हाला डिस्कस करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला तिथे चर्चा करायची आहे. किंवा म्हणजेच त्या दिलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जो काही विषय दिलेला असेल त्या विषयाचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथे करावं लागेल. किंवा तिथे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये एखादी जी काही कल्पना सांगितलेली आहे ती कल्पना तुम्हाला तिथे एलॅबोरेट करावी लागेल. एलॅबोरेट करावी लागेल म्हणजे ती एक्सपॅन्ड तुम्हाला तिथे करावी लागेल. किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये तिथे विचारलं जाऊ शकतं. तसंच म्हणजेच याही ॲक्टिव्हिटीला तिथे 2 मार्क्स आहेत. आलं लक्षामध्ये. त्यानंतर A4 ॲक्टिव्हिटी आहे, इट इज अबाउट द पर्सनल रिस्पॉन्स. मीन्स ॲज फार ॲज द थीम ऑफ द पॅसेज इज कन्सर्न मीन्स देअर विल बी द ॲक्टिव्हिटी about the personal response, and as far as this activity is concerned you will have to express your own opinion about that activity. Means you have to express yourself as far as the activity is concerned. And so means for that activity means you must have the knowledge of the language. You must have the knowledge of the language and you will have to explain this activity by your own self. Means you cannot means take the help of the passage. Means the passage will never help to you means in writing the answer of such activity, that is called as the personal response. It also carries 2 marks. Then a 5th activity is there about language study. It is about language study. Language study means the two grammatical atoms will be introduced there. As far as the grammatical atoms we studied means till standard 11th under the title transformation of sentences or do as instructed or do as directed. म्हणजे 11वीपर्यंत आपण जे काही ग्रामर शिकलेलो आहोत त्या ग्रामरपैकी कोणतेही 2 ॲटम तुम्हाला तिथे विचारले जातील. अँड ॲज फार ॲज दिस ग्रॅमॅटिकल ॲटम्स आर कन्सर्न मीन्स इट विल बी टेकन मीन्स फ्रॉम द गिवन पॅसेजमधलेच 2 ग्रॅमॅटिकल वाक्य तुम्हाला तिथे विचारतील. एक तर ते ॲक्टिव्ह पॅसिव्हचं असेल, डू ॲज डायरेक्ट म्हणजे याचं ॲज सून ॲजचं असेल किंवा नो सूनर दॅनचं असेल वगैरे वगैरे. ज्या काय त्या ॲक्टिव्हिटी त्या डू ॲज डायरेक्टेडमध्ये आपण स्टडी केलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला तिथे विचारतील. अँड ईच ॲक्टिव्हिटी कॅरीज 1 मार्क. देन व्होकॅब्लरी. आता या व्होकॅब्लरीमध्ये इट इज द A6 ॲक्टिव्हिटी. व्होकॅब्लरी म्हटलं म्हणजे शब्दसंग्रह किंवा एक प्रकारचा शब्दसाठा. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये यू विल बी प्रोव्हाइडेड ऑर इंट्रोड्यूस 4 वर्ड्स. मीन्स इट इज डिपेंड ऑन द पेपर सेटर वेदर दे विल provide you 2 words or 4 words. As far as the marks weightage are concerned, it carries also 2 marks. Here means you will ask in this activity means to give the synonym for the given words or to give the antonyms for the given words means from the passage or outside of the passage. Then you will be also asked there means as far as those provided words are concerned, give the adjective form to the given word, give the noun form, give the adverb form, and so on. Means just like this activity is related means to the vocabulary, and also means there is the probability not means confirm they will be asked to you means to the given words give the suffix or the prefix to the given word.
means 4 words will be provided there and each word carry half marks. So in this way means this last activity A6 activity has also the weightage of 2 marks. In this way total 6 activity of the question first means scene passage. There are 6 activities and each activity carries 2 marks. Totaling it has 12 marks. आलं लक्षामध्ये? म्हणजेच पहिल्या त्या सीन पॅसेजवर तेथे तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज विचारतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2-2 मार्क आहेत आणि अशा प्रकारे त्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीला त्या पहिल्या प्रश्नाच्या 6 ॲक्टिव्हिटीला तिथे 12 मार्क आहेत. मीन्स दिस इज क्वेश्चन फर्स्ट ए सीन एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे हे या सीन एक्स्ट्रॅक्टबद्दल बघितलेलं आहे. इन क्वेश्चन ए ॲज ऑलरेडी आय इंट्रोड्यूस इन ईच क्वेश्चन देर आर बिट्स. As means there is a question means in question first there are 2 bits. As we talk about the question first A, now let us talk about the question first B. आता हा जो काही B आहे it is consisted of 4 marks. Question first B ला तिथे 4 मार्क्स आहेत. It is also about language study. आता लँग्वेज स्टडी म्हटलं म्हणजेच काय ग्रॅमॅटिकल ॲटम ॲज वी इंट्रोड्यूस अबाउट. जसं आपण अगोदर बघितलेलं आहे की लँग्वेज स्टडी म्हटलं म्हणजे ग्रॅमॅटिकल ॲटम. आता येथे पण तुम्हाला या क्वेश्चन फर्स्ट बीमध्ये ग्रॅमॅटिकल ॲटम विचारले जातील. बट ॲज फार ॲज दिस ग्रॅमॅटिकल ॲटम्स आर कन्सर्न मीन्स इट इज अ नॉन टेक्स्च्युअल ॲटम्स. मीन्स इट विल नेव्हर बिलॉंग फ्रॉम द पॅसेज. इट विल बी आउटसाइड ऑफ द पॅसेज. सो इट इज कॉल्ड ॲज द नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. So as far as means in the B bit there is first activity B1. In the B1 means there will be the directed 3 sentences of grammatical item outside of the text. पुस्तकाच्या बाहेरचे 3 ग्रॅमॅटिकल ॲटम तुम्हाला B1मध्ये तिथे दिले जाईल. आणि B सेकंड म्हणजेच B1मध्ये 3 ग्रॅमॅटिकल ॲटम म्हटलं म्हणजे 3 मार्क आणि B सेकंडमध्ये 1 मार्कासाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला तिथे दिले जाईल. It is about spot the error. Spot the error means you will be provided a sentence and you will be asked there means find out which are the error in the given sentence and you will have to point out those errors. Means for that activity it carries 1 mark. In this way means question first B has the weightage of 4 marks. Means total question first A and B means A including B has the weightage of 16 marks. Got it? म्हणून हा जो काही पहिला प्रश्न आहे आणि या पहिल्या प्रश्नावरच्या ह्याच्या काही 6 ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तसंच क्वेश्चन फर्स्ट बीमध्ये लँग्वेज स्टडीमध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामरबद्दलही माहिती दिलेली आहे. त्याला तिथे 4 मार्क्स आहेत. नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हटलं म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे ग्रॅमॅटिकल ॲटम तुम्हाला तिथे विचारलं जाईल. आणि तसंच B2मध्ये स्पॉट द इरर वाक्य देतील मीन्स व्हॉट आर द इरर्स इन द गिवन सेंटेन्स त्या तुम्हाला तिथे पॉईंट आउट करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेवर तिथे लिहायच्या आहेत. सो इन दिस वे देर इज द वेटेज ऑफ 16 मार्क्स. आलं लक्षामध्ये? हाही व्हिडिओ येथे काळजीपूर्वक बघायचा आहे. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे दुसरा आणि तिसरा लेट अस टॉक अबाउट इट इन टू द नेक्स्ट पिरियड. गॉट इट? ओके. Have a good day. Thank you.